आज संसदेमध्ये प्रचंड प्रमाणावरती गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं। राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देणार होते, मात्र त्याआधीच संसदेमध्ये असा काही गोंधळ उडाला की पंतप्रधानांना त्यांचं भाषणच करता आलं नाही आणि यानंतर भाजपनं या संदर्भात अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आरोप केलेला आहे। काँग्रेसच्या महिला खासदारांनी पंतप्रधानांवरती हल्ला करण्याचा जाणीवपूर्वक कट रचलेला होता असा आरोप भाजपनं केलाय। जेव्हा पंतप्रधान भाषणासाठी येणार होते तेव्हा विरोधी पक्षाच्या काही महिला खासदारांनी त्यांच्या आसनाला घेराव घातला। भाजप खासदारांचा असा दावा आहे की या महिला खासदार उजव्या बाजूने अत्यंत आक्रमकपणे पंतप्रधानांच्या दिशेने धावून येत होत्या आणि या अभूतपूर्व गदारोळामुळे सभागृहामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं। सुरक्षेच्या कारणास्तव आणि वाढता गोंधळ पाहून पंतप्रधानांचं भाषण रद्द करावं लागलं आणि सभागृहाचं कामकाजही तहकूब करण्यात आलं। हा केवळ विरोध नसून थेट हल्ला करण्याचा प्रयत्न होता असं भाजपचं म्हणणं आहे। संसदेच्या इतिहासात पंतप्रधानांच्या आसनापर्यंत जाऊन अशा प्रकारे घेराव घालण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं देखील आता बोललं जात आहे। हे जे लक्षण आहेत काँग्रेस पार्टीचे हे अत्यंत वाईट पद्धतीने आणि अत्यंत मेंटली रिटायर्ड झाल्यासारखे वाटतात। त्यामुळे मला असं वाटतं की ही जी बुद्धी आहे या बुद्धीची कीव येतात। मग देशातल्या जनतेने काँग्रेसला झिटकारलेलं आहे आणि अशा पद्धतीचं काँग्रेसचं वागणं असेल तर पुढच्या काळामध्ये काँग्रेस पार्टी ही देशामधून हद्दपार होईल अशा जर कृती केल्या तर। मात्र भाजपनं लावलेले हे सर्व आरोप काँग्रेसनं धुडकावून लावलेले आहेत। यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला। वडेट्टीवार म्हणाले की भाजपचे हे आरोप म्हणजे केवळ जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे। मूळ मुद्द्यांवरती उत्तर देण्याचं टाळून लोकांचं लक्ष वळवण्यासाठी भाजप असे खोटे आरोप करत असल्याचं वडेट्टीवारांनी म्हटलंय। सुमित्रा खान जर बोलले तर प्रसिद्धी लवकर मिळते, भाजपालाही मिळते आणि सुमित्रा खानेलाही मिळते। पंतप्रधानावर हल्ला होता म्हणून जनतेची आणि भारतीय लोकांची दिशाभूल करण्याचा धंदाच आता भारतीय जनता पक्षाने उचललेला आहे आणि तो धंदा तेजीत चाललेला आहे। त्यामुळे ह्यात काही नवीन आहे असं मला वाटत नाही। तर या घडीला आपण जी दृश्य पाहतो आहोत ती सांगण्यासाठी पुरेशी आहेत की आज नेमकं घडलं तरी काय। ज्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलण्यासाठी उभे होते त्यावेळेला महिला खासदारांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप हा भाजपनं केलेला होता आणि या संदर्भात अधिक चर्चेसाठी आपल्यासोबत काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे जोडले गेलेले आहेत। बळवंत वानखेडे जे आज गंभीर स्वरूपाचे आरोप भाजपतर्फे काँग्रेसच्या महिला खासदारांवरती करण्यात आलेले आहे। काय नेमका गदारोळ त्या ठिकाणी पाहायला मिळालेला होता? खरोखर पंतप्रधानांवरती हल्ल्याचा हा कट आहे का? सुरक्षेमध्ये कमतरता होती हा जो आरोप करण्यात आलेला आहे याविषयी काँग्रेसचं म्हणणं काय? बळवंत वानखेडे। नाही, अतिशय हे चुकीचं त्यांचं जे निरीक्षण आहे ते माननीय सभापती महोदयांचं चुकीचं निरीक्षण आहे आणि माननीय पंतप्रधान हे सभागृहातच आले नाही तर त्याच्यावर हल्ला करण्याचा काय प्रश्न आला? आमचं आंदोलन होतं की निशिकांत दुबे जे काही काँग्रेसवर बोलले, माननीय माजी पंतप्रधान इंदिराजी गांधी असतील, नेहरू असतील, यांच्यावर जे बोलले त्या संदर्भात आमचं आंदोलन होतं आणि ते आंदोलन आम्ही शांततेच्या मार्गानेच करणार होतो। माननीय पंतप्रधान हे सभागृहात आले नाही आणि त्यांचा तर वेळ 5 वाजताचा होता। हे आंदोलनाची गोष्ट आहे 2 वाजताची। मग असं का बोलावं लागतं त्यांना की पंतप्रधानावर हल्ला करणार होते? पंतप्रधानाची 56 इंचीवाले छातीवाले आपले पंतप्रधान आहेत, त्यांच्यावर कोण हल्ला करू शकते? आमच्यासारखे सामान्य जे काही काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत ते करू शकतात काय? बरं, महिला खासदारांचं मग त्यावेळेला नेमकं वर्तन काय होतं बळवंतजी? नाही, वर्तन काहीच नव्हतं। आम्ही निदर्शनं तुम्ही पहा ना, तुम्ही त्याचे फुटेज काढा, फक्त निदर्शनं होते आणि निदर्शनं आम्ही ते जे निशिकांत दुबे होते त्या निशिकांत दुबेच्या बाजूने होते आमचे निदर्शनं। आम्ही काही
कुठल्याही गोष्टी मनात ठेवून नव्हतो गेलतो. आमचं जे नेहमीप्रमाणेच निदर्शन होतं ते. बरं बळवंतजी, तुम्ही स्वतः देखील त्यावेळेला उपस्थित असणार आहे. मग ज्यावेळेला मी भाजप स्वतः- अशा स्वरूपाचा आरोप करतो त्यावेळेला या आरोपांमध्ये तथ्य नाहीये का? आणि जर आरोप केले जात असतील तर मग त्यामागचं कारण काय? नाही नाही, बिलकुल तथ्य नाही. त्यांचं कारण एकच आहे की माननीय पंतप्रधान हे राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देऊ शकले नाही. ही त्यांची नाकामी आहे. बरं. त्यांचं ते खाली पण आहे. त्यांना असं वाटलं आपली आता नाचक्की झाली आहे, संपूर्ण देशासमोर आपण उघडे पडणार आहोत, म्हणून हे कुठलं तरी काही कारण सांगून त्यांनी बळवंतजी, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? बळवंतजी, मी आपल्याकडे देखील येईलच या संदर्भामध्ये अधिक बोलण्यासाठी. मात्र यावेळेला आपल्यासोबत आहेत भाजपचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे. अनिलजी, आज भाजपनं केलेले सगळे आरोप आणि त्याचं खंडन काँग्रेस करताना दिसतेय. देशाच्या उच्च स्तरावरती झालेली आजची घडामोड ही देशासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी टार्गेट होते आणि त्यांच्यावरती हल्ला करण्याचा हा कट होता, असं भाजपला का वाटतं? डॉक्टर अनिल बोंडे. नाही, कारण असं आहे की मोहब्बत की दुकान म्हणून त्यांनी बोर्ड लावला. हा, परंतु त्यांच्या मनामध्ये सातत्यानं हिंसाचार, प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्याबद्दलचा द्वेष आणि एवढ्यापर्यंत की मोदी तेरी कबर खुदेगी हा. एवढ्यापर्यंत घोषणा देणारे हे लोक, आणि त्यामध्ये महाराष्ट्राच्या खासदारासह, वर्षाताई गायकवाडांच्या सह इतर महिला खासदार त्यांच्या पुढे पाठवणं आणि भाषण करण्यापासून रोखणं, म्हणजे त्यांच्यावर एका प्रकारे हमला करणे आणि म्हणजे हिंसाचाराची जी लिमिट म्हणू शकतो ती ज्या लोकसभेचा गरिमा जर पाहिला तर त्याला बट्टा लावण्यासारखी गोष्ट केली. बरं, पण अभिभाषणापासून रोखलं गेलं आणि काँग्रेसनं ते केलं असं तुम्हाला का वाटतं? अभिभाषण पूर्ण का नाही होऊ दिलं गेलं? कोणाचं अभिभाषण? अभिभाषण जर राहुल गांधींना अतिशय चांगला मौका त्यांना दिलेला होता. राहुल गांधींना वारंवार सांगण्यात आलं की जे पुस्तक प्रकाशित झालेलं नाही त्या पुस्तकावर तुम्ही बोलू शकत नाही. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बळवंतराव, तुम्ही सुद्धा निशिकांत दुबे यांच्या हातातलं पुस्तक हिसकावण्यासाठी त्यांच्या अंगावर गेले होते. बरं, असं लोकसभेमध्ये नाही चालत. हे काही म्युन्सिपाल्टी नाहीये, म्युन्सिपाल्टी सुद्धा संविधानाने चालते. आणि म्हणून खूप काँग्रेसच्या, राहुल गांधीच्या जवळच्या आपण काही कृत्य करू शकतो, हे लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरामध्ये नाही चालत. का राहुल गांधींचा ऍटिट्यूडच पाहिला ना की रवनीत बिट्टा जे पंजाबचे सुपुत्र आहेत, ते मंत्री आहेत, त्यांचं घराणं देशासाठी त्यांनी शहीद झालेलं आहे. त्यांना जर ते राहुल गांधी स्वतः म्हणतात की तुम गद्दार हो, म्हणजे एका शिखाला, एका पंजाबच्या सुपुत्राला गद्दार हो म्हणतात, गद्दार आहात असं म्हणतात. आणि त्यावरून दिसतं ना की यांच्या मनात किती द्वेष आहे. फक्त दुकानावर पाठी लावून चालत नाही मोहब्बत की दुकान म्हणून, पण मनामधला असलेला मोदीजींच्या बद्दलचा द्वेष आजच नाही तर अनेक वेळा त्यांनी व्यासपीठावरून, त्यांच्या मोर्चामधून, प्रत्येक गोष्टीत त्यांनी दाखवून दिला. त्याचं कारण आहे हतबलता. कारण मोदीजी किंवा भारतीय जनता पक्षाचं, एनडीएचं सरकार हे लोकांच्या मनामध्ये गेलेलं आहे, लोकांच्या मनामध्ये ठासून भरलेलं आहे आणि त्याचाच परिणाम आहे. पहा ना, केरळमध्ये तिरुवनंतपुरम मध्ये तिथली महापालिका येते, मुंबईची महापालिका येते, महाराष्ट्रामध्ये घोडदौड सुरू आहे, आसाममध्ये घोडदौड सुरू आहे. म्हणजे असं राज्य आता काँग्रेसच्या हातामध्ये राहिलेलं नाही की काँग्रेस तिथे सत्ताधारी, म्हणजे फक्त कर्नाटक जर सोडलं तर काही तुम्हाला वाटतं ही काँग्रेसची उद्विग्नता आहे. मात्र सर्वोच्च असलेल्या सभागृहामध्ये सुरक्षेवरती चर्चा का नाही? बरं, राहुल गांधी किंवा त्यांच्या हातात असलेलं पुस्तक जे आहे हे आलं कुठून? आपलं म्हणणं आहे, म्हणजे भाजपचं म्हणणं आहे थेटपणे, पुस्तकच प्रकाशित नाहीये, मग त्याच्या प्रती राहुल गांधींच्या हातामध्ये कशा आणि त्यांनी कुठून मागवल्या हे त्यांनी देशासमोर ऑलरेडी मांडलेलं आहे. डॉक्टर, प्रत कुठेच दाखवली नाही. आणि त्यांनी, राजनाथ सिंग साहेबांनी, संरक्षण मंत्र्यांनी सांगितलं की ऑथेंटिकेट करा. तसंही तुम्हाला सांगतो की लोकशाहीमध्ये, लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये कोणतंही वर्तमानपत्र, कोणतंही पुस्तक, कोणत्याही टीव्हीच्या चॅनलवरची न्यूज, विधानसभेमध्ये सुद्धा त्याच्यावर चर्चा कधी होत नसते. चर्चा ती फॅक्ट्सवर होत असते, गव्हर्नमेंट पेपरवर होत असते, लोकांच्या भावनावर होत असते, त्यावर चर्चा होऊ शकते.
आणि त्यामुळं जे लोकसभेच्या नियमामध्ये जे बसतं, हं. आता लोकसभेचे नियम कोण सांगणार? तर लोकसभेचे अध्यक्ष सांगणार. मग अध्यक्षांनी सांगितलेले नियम सुद्धा ऐकायचे नाही. मैं बोलू वो कायदा, हं. असं जर राहुल गांधीला वाटत असेल तर ते लोकशाहीमध्ये नाही बसत ना. बर म्हणजे तुमच्या घरची खेती नाहीये ती. लोकसभा काही तुम्ही म्हणाल तसं थोडी चालणार आहे. हं. आणि त्याच्यामुळं लहान मुलासारखा हट्ट करणं, आणि म्हणून जे पी नड्डाजींनी खरंच म्हटलं अबोध बालक म्हणून, हं. की ज्याला लोकसभेचे नियम, राज्यसभेचे नियम हं. जर का ठाऊक नाही, त्याच्याप्रमाणे वागायची तयारी नाही, आणि मग वारंवार एकाच गोष्टीवर अडलं. खूप मोठी संधी दवडली त्यांनी. खरं म्हणजे लोकशाही प्रक्रियेमध्ये विरोधी पक्षाची भूमिका अनेक गोष्टीवर सरकारवर टीका करणे, सजेशन देणे, या गोष्टीसाठी राहू शकते. परंतु ती न करता संपूर्णतः गोंधळ करायचा, सभागृहाचा वेळ वाया घालवायचा आणि स्वतःचा अहंकार जोपासायचा. अज्ञानातून निर्माण झालेला अहंकार आहे, आणि म्हणून अबोधपणे ते केलं. आणि त्यामध्ये ऍडिशन झाला द्वेष, हं. की द्वेष आणि त्याच्यामुळे आलेली हतबलता. आणि मग हतबलतेमध्ये काय करायचं तर गोंधळ करायचा, किंवा कोणाच्या अंगावर जायचं. जसं बळवंतराव गेले त्या निशिकांत दुबेच्या अंगावर, हं. किंवा त्या महिला खासदार ज्या आहे त्या मोदीजीच्या आसनाच्या समोर जातात, मोदीजींना अडवण्याचा प्रयत्न करतात आणि असा प्लॉट करतात. संपूर्णतः हे सगळं माहित आहे सगळ्यांना, की मोदीजींना आज बोलू द्यायचं नाही. वाटलंच तर झटापटी झाली तरी चालेल, हिंसाचार झाला तरी चालेल. बरं, हिंसाचाराचं परंतु समर्थन काँग्रेस करते असं तुम्ही म्हणताय एका बाजूला. मी आपल्याकडे पुन्हा एकदा नाही नाही, येईल. त्यांचा हां. आता अजेंडाच झालेला आहे. त्यांचा अजेंडाच झालेला आहे. तोच सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, की त्यांचा तसा अजेंडा झालेला आहे. बरं, कारण मला हतबलताच बळवंत एवढी आहे. वानखडे यांचंही मत यावरती जाणून घ्यायचंय. बळवंतजी, असा खरोखर कट होतं का? पूर्वनियोजित सगळं काही होतं का? तुम्ही देखील धावून गेलात आणि मग त्यानंतर महिला खासदार या पंतप्रधानांकडे धावून गेल्या का? नाही नाही, बोंडे साहेबांना माहित नाही. बोंडे साहेब राज्यसभेत राहतात. आम्ही जे विरोधी पक्ष जे बोलतो ते नियम आणि परंपरेला धरून नाही, आणि जे सत्ताधारी बोलतात ते नियम आणि परंपरेला धरून बोलतात, असं माननीय पीठासीन अधिकाऱ्यांचं एक वागणं आहे. ते पक्षपातीपणानं वागतात. बर पक्ष आजही म्हणजे वास्तविकता तिथं राहिल्यानंतर पक्षपाती धोरण ठेवलं, हे विरहित राहिलं पाहिजे. परंतु माननीय सभापती महोदय हे नेहमी सत्ताधारी पक्षाची बाजू घेतात आणि कुठेतरी काँग्रेसला किंवा विरोधी पक्षाला ते नाकारतात. आणि जे बोंडे साहेब म्हणतात ना की पंतप्रधानांना रोखलं, माझं म्हणणं आहे, चॅलेंज सांगतो मी, की माननीय पंतप्रधान महोदय त्यावेळेस भाषणासाठी आलेच नाहीत सभागृहात. आज फक्त त्यांनी कालचं भाषण झालं नाही म्हणून कुठेतरी भाजप असं सांगतंय की हा काहीतरी काँग्रेसवाल्यांचा कट होता बर पंतप्रधानांच्या अंगावर जाण्याचा, असं कुठेतरी ते चुकीचं नक्कीच सांगताय. बळवंतजी, म्हणजे एका बाजूला विरोधी पक्ष म्हणून तुम्हाला प्रश्न उपस्थित करायचे होते, संधी मिळत नाही असं तुमचं म्हणणं आहे. राहुल गांधींना बोलू दिलं जात नाही असंही आपलं म्हणणं आहे. बरं डॉक्टर, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईल. याचा पुढचा अंक नेमका काय असेल? कारण एका बाजूला सर्वोच्च सभागृहामध्ये जर या घडामोडी होत असतील, इतके गंभीर स्वरूपाचे आरोप केले जात असतील, सर्वसामान्यांनी कुणाकडे पाहायचं? सत्ताधाऱ्यांकडे, विरोधकांकडे, की त्यांच्या आरोप प्रत्यारोपांकडे? डॉक्टर. नाही, एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणून वागलं पाहिजे. राहुल गांधी स्वतःही बोलले नाही आणि त्यांच्या युपीएच्या बाकीच्या खासदारांनाही बोलण्याची संधी मिळाली नाही. बर पहा, राज्यसभेमध्ये सुरू झालं, राज्यसभेमध्ये सगळे विरोधातले बोलले, खरगेजी बोलले, पण दुर्दैव असं की प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचं भाषण सुरू झालं तेव्हा गोंधळ करायला लागले. आम्ही खरगेजींचं पण भाषण ते आलेच नव्हते असा त्यांचा दावा आहे. ऐका ना, लोकशाहीच्या प्रक्रियेप्रमाणे खरगेजींचं भाषण ऐकलं, हं. विरोधी पक्षाचंही भाषण ऐकलं, सगळ्यांचं म्हणजे कोणताही गोंधळ न करता ते जे काही बोलले, टीएमसी वाले तर अतिशय वाईट वाईट बोलले सरकारच्या विरोधात, तरी पण सगळं ऐकलं. मग एक लोकशाहीला धरून, लोकशाहीची एक महत्वाचा नियम आहे की विरोधातला किंवा सत्ताधारी असेल, एकमेकाचं बोलणं ऐकलं पाहिजे. पण तेव्हा खरगेजी आणि त्यांच्या पाठीमागचे सगळे लोक आरडाओरड करायला लागले, गोंधळ करायला लागले, आणि शेवटी 10 मिनिटात सभात्याग करून गेले. म्हणजे आम्ही बोलतो ते तेवढं चालेल, दुसऱ्याचं ऐकायचं नाही, ज्याला हिट अँड रन म्हणतात की नाही. म्हणजे आम्ही ठोकू आणि पळून जाऊ, आम्ही ठोकू आणि पळून जाऊ, आम्ही ठोकू आणि पळून जाऊ, हे लोकशाहीमध्ये चालत नाही. हे हुकुमशाहीमध्ये चालतं.
आणि अजूनही यांची मानसिकता हुकुमशाहीची मानसिकता गेली नाही. यांना हे वाटतं की गांधी घराणं म्हणजेच भारतावर राज्य करेल. राहुल गांधी, त्यांचे वडील राजीव गांधी, सोनिया गांधी, इंदिरा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू यांनीच परंपरा घेतलेली आहे. पण सामान्य माणूस, एक चहावाला जर का भारताचं प्रधानमंत्रीपद 2014 पासून भूषवतो आहे, भारताला समोर जात आहे, हे यांचं महत्वाचं दुःख आहे. आणि त्याच्यामुळं काहीच ऐकायचं नाही. आता लोकसभेमध्ये राहुल गांधी अडले म्हणजे जर घोडा अडतो ना, फिरवला जात नाही. म्हणजे ओम बिर्लाजी अध्यक्ष होते, ओम बिर्लाजींनी एक डिसिजन दिलं, अरे पण काँग्रेसचे सुद्धा तिथं पीठावर बसले ना, त्यांनी सुद्धा सांगितलं, जे काही काँग्रेसचे होते किंवा बाकीचे युपीएचे होते तेही पीठावर बसले, त्यांनी सुद्धा सांगितलं की तुम्हाला पुस्तकावर चर्चा करता येणार नाही. राहुल गांधीला 10 वेळा सांगितलं, पण आता त्यांनी समजूनच नाही घ्यायचं. एखादा झोपलेला असला तर त्याला जाग करतायत, बर, पण झोपेचं जर सोंगच घेतलं असेल, त्यांनी जर ठरवलंच असेल की मला सोंग करायचं आहे, तर त्याला किती हलवलं, गदागदा हलवलं तरी जाग करता येत डॉक्टर, नाही. मला आपली बाजू आणि निश्चित ती लक्षात आली. काँग्रेसची झाली. बळवंत वानखडे, मला आपल्याला प्रश्न करायचा आहे की राहुल गांधी खरोखर झोपेचं सोंग करताय का? जे काय घडलेलं आहे, देशासमोर जे चित्र आज उभं राहिलेलं आहे, त्यातली सत्यता काय? तुमच्यावरती जर आरोप करण्यात आलेले आहे तर आरोपांचं खंडन कसं करणार? राहुलजी गांधी देशासमोर जे स्पष्ट चित्र, जे आपलं चीन आणि भारत याचं जे काही आपले संबंध आहेत, या संबंधाच्या बाबतीत माननीय राष्ट्रपती मुर्मू यांच्या अभिभाषणावर ते बोलत होते आणि बोलत असताना ती वस्तुस्थिती मांडत होते. परंतु ते पुस्तकाचा आधार घेऊ नये हे आम्हाला नियम आहे. आणि निशिकांत दुबे 5-5 पुस्तकाचा आधार घेतात. आणि यापूर्वी माननीय पंतप्रधानांनी सुद्धा पुस्तक कोट केलं होतं. त्यांना काही वाटत नाही. म्हणजे नियम आम्हाला आहे लागू, नियम त्यांना लागू नाहीत. अशा पद्धतीचं दुगले धोरण हे माननीय पीठासीन अधिकारी हे सरकारच्या बाजूने घेतात. आमचा असा कुठलाही उद्देश नव्हता की आम्ही सभागृह बंद पाडावं, परंतु माननीय राहुलजी गांधी यांना वारंवार बोलू देत नव्हते. आज 3-4 दिवस आहे, सातत्यानं बोलू देत नव्हते. म्हणून आम्ही या आयुधांचा वापर केला. बाकी आमचा असा कुठलाच उद्देश नव्हता. माननीय पंतप्रधानांना मी तर मगाशी म्हटलं की माननीय पंतप्रधानांना त्यांची 56 इंची छाती आहे, त्यांना कोण मारू शकते? आणि ते सभागृहातच आले नाही तर त्यांच्यावर हल्ला किंवा त्यांना बोलण्यापासून रोखण्याचा काय प्रश्न येतो? बरोबर आहे. आयुधांचा वापर होत असताना मात्र सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आलेले आहेत. या आयुधांचा वापर करत असताना कुणावरती हा हल्ला होतो आणि कोण परतवून लावतो याकडे आमचंही लक्ष असेल. धन्यवाद डॉक्टर अनिल बोंडे आणि धन्यवाद बळवंत वानखडे, आपण आमच्या सोबत जोडल्या गेलात आणि या महत्त्वाच्या विषयावरती काय सद्य परिस्थिती आहे आणि आपापल्या पक्षाचं काय म्हणणं आहे हे मांडण्याचा प्रयत्न केलात त्यासाठी धन्यवाद. जय संविधान. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.